हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, वाळवणीचा हा चौथा प्रकार आहे. तर चला, वाळवणीची चकली आपण बघणार आहोत. अतिशय सोप्या पद्धतीची ही चकली आहे. तर त्यासाठी हे बघा, एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये साबुदाणे घ्यायचे आहेत. साधारणतः 200 ग्रॅम आहेत. बघा, हे स्वच्छ धुवायचे आहेत आणि पाणी ओतून घ्यायचं आहे. आणि नंतर उकळतं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. छान बुडून वरती 1 इंच पाणी राहील इतकं पाणी ठेवायचं आहे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवायचे आहेत. आता ह्याच्यासाठी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता 200 ग्रॅम साबुदाण्यासाठी अर्धा किलो मी बटाटे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता पाणी ओतायचं आहे, कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कमीत कमी 3 ते 4 शिट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. आता हे बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी हे छान फुलले गेलेले आहेत. उकळतं पाणी गरम टाकलेलं आहे. हे बघा, छान असे भिजले गेलेले आहेत. आता काय करायचं, जसं आपण पुरणपोळीला पुरण कसं वाटतो त्या पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, खाली पातेलं ठेवलेलं आहे, वरती जाळी ठेवलेली आहे. आता आपण हे थोडं थोडं घेऊन छान अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे. पेला घ्यायचा आणि छान जसं आपण पुरण जसं वाटतो की नाही त्याच पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे. इझी वाटलं जातं, काही त्याला एवढं हे नाही. हे बघा, हे पटापट असंच सगळं वाटून घ्यायचं आहे. आता हे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. थंड कुकर झालेला आहे. आता आपण ह्याची बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत. अशी सगळ्या बटाट्यांची सालं काढून घ्यायची आहेत. हे बघा, आता हे बघा, हे सगळी सालं काढलेली आहेत. आता आपण किसणी घ्यायची आहे आणि ह्याने किसून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं किसून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बटाटा किसून झालेला आहे. चवीनुसार नमक टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे. तुम्ही जसं तिखट खाता त्या अंदाजाने तुम्ही तिखट टाकू शकता. मी ह्याच्यामध्ये 2 चमचे तिखट टाकलेलं आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे झालेलं आहे. हे बघा, आता प्लॅस्टिक अंतरलेलं आहे छान. आणि आता सोऱ्यामध्ये आता हे टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने असा सोऱ्या भरून घ्यायचा आणि थोडं पातळ वाटलं तुम्हाला तर साबुदाणे असं तव्यावर भाजायचे आणि त्याची पावडर करायची मिक्सरला लावून. त्यांनी घट्टपणा चांगला व्यवस्थित घट्टपणा येतो. तर चला, हे बघा, अशा पद्धतीने मी सगळं हे सोडून घेतलेले आहेत. आता हे बघा, हे 3-4 दिवस उन्हामध्ये छान कडकडीत सुकवलेलं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने हे झालेले आहेत आपले साबुदाणे चकली. हे बघा, आणि चवीला तर म्हणाल अप्रतिम लागते. चहा बरोबर वगैरे असे मस्त खायला छान वाटतं हे. आता हे बघा, तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, खूप छान झालेलं आहे. चवीला तर खूप सुंदर लागतं आहे. आता हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळ्या तळून घ्यायच्या आहेत. खुसखुशीत आपले साबुदाणा चकली तयार आहे. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला मग, उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर बाय.